भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गुढरी सराटी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी जीवघेण्या खड्ड्यातून नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करत मनस्ताप सहन करावा लागत आहे। रस्ते चुकवण्याच्या नादामध्ये लहान मोठे अपघात घडले आहेत, तर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना देखील खड्ड्यांचा अंदाज येत नसून काही नागरिक गाडी चालवित असतानाच किरकोळ जखमी झाले आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावं व या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तरी देखील माजी आमदार हेमकृष्ण कापगते 1990 ते 1995 च्या काळात आमदार होते, तेव्हा त्यांनी हा रस्ता बनविला होता। तेव्हापासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे। ह्या रोडाची समस्या एवढी आहे की जेव्हा याले पोरा बारायले भलती अडचण होऊन राहिली, जेथे तेथे गड्डे पडले आहेत, न वाघाची भीती आहे, न रोड पुरा म्हणजे जाण्या येण्या लायक नाही आहे। 15 वर्ष झाले 15 वर्ष झाले हेमकृष्णानं बनवलं आणि तेव्हापासून हा रोडाची रिपेरिंग नाही झाली, न काही नाही झाली। आमची मागणी आहे ह्या रोडासाठी का हे जे जागोजागी गड्डे पडले आहेत याची रिपेरिंग व्हावा म्हणून आमची अपेक्षा आहे। ह्या रोडाची साहेब जाता येत नाही, त्याच्यानं मोठा त्रास आहे साहेब। हा रोड झाल्याच पाहिजे आणि हेमकृष्णाच्या काळातला हा रोड आहे, तेव्हापासून याची दुरुस्ती झाली नाही। डॉक्टर हेमकृष्ण कापगते आमदार असताना साहेब जसे निवडून आले तसेच त्यानं कुदर मारला ह्या रोडाची साहेब। तेव्हापासून हा रोड झाला हा रोड तयार झाला नाही साहेब। सध्या काय मागणी आहे तुमची? आमचा हा रोड दुरुस्त पाहिजे साहेब।